या ठिकाणी खेळाडूंची ओळख केली जाते, कारण एका बाजूला मध्ये गोडदेव संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत, एका बाजूला पद्मावती प्रसन्न उमिळमान या संघाचे खेळाडू बघायला मिळत आहेत. निश्चितच मेगा फायनलचा सामना युवा सेना चषक 2017 मध्ये टॉस करण्या अगोदर आपण नॅशनल अँथम राष्ट्रगीत घेतलं जाईल. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपापल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. सर्व प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणी प्रेक्षक तुम्ही बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की तुम्ही आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हेमंत, सर्वप्रथम टॉस केला जाईल. टॉस झाल्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहात. ज्या सूचना आपल्याला आयोजकांकडून आलेल्या आहेत, मी विनंती करतो माननीय श्री केदार तिके साहेब यांना त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खरोखरच शिवसेनेचा आणखीन एक भाग आपल्याला बघायला मिळतोय. केदार दिघे साहेब ज्यांना मी नुकताच रजनी स्पर्धेमध्ये आदित्य ठाकरे चषकामध्ये बघितलं होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढे टॉस कुठल्या संघाने जिंकलाय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी विनंती करतोय हेमंत पाटील आमचे समालोचक यांना. सध्या मी विनंती करतो सर्व प्रेक्षकांना, सर्व तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतोय आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं आहे आणि डोक्यावर ज्या खेळाडूंनी कॅप परिधान केले असतील ते कॅप आपण खाली उतरवा. सर्वांना विनंती करतोय राष्ट्रगीताला आम्ही आता थोड्याच आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जाहे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. विनंती असेल सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक तुम्ही VIP डायसवर जायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल निश्चितच ओळख करून घ्यायची खेळाडूंची, रांगेत ओळख करून घ्यायची आणि कर्णधारने ओळख करून द्यायची आपल्या. नाहीतर सर्वांना शुभेच्छा देताना आमचे मान्यवर आपण बघतोय. सर्व मान्यवर दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देताना. या ठिकाणी आपण बघतो एका साईडला गोडदेव संघाचे सुद्धा खेळाडू दिसतात. आपण सर्व मान्यवरांना शुभेच्छा दिल्यानंतर मी विनंती करतोय तुम्ही सन्मानपूर्वक VIP डायस मध्ये जायचं. या साईडला आपण बघतोय यस दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं. दोन्ही संघाचे कर्णधार विकेट्सवर यायचे आहेत. 2 षटकाचा सामना आहे, फक्त 2 षटकाचा सामना लक्षात घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचे आहेत. हेमंत, सर्व जे मान्यवर आहेत जे खेळाडूंची ओळख झाल्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर अतिथी कक्षाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. युवा सेना चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. यस दोन्ही कर्णधार आपण बघतोय आमच्या समोर. यस टॉस लागोपाठ दुसऱ्यांदा टॉस जिंकलेला आहे. प्रसाद, टॉस जिंकल्यानंतर 2 षटकाचा सामना आहे, काय तुमचा निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ हा एक मजबूत संघ मानला जातोय टेनिस क्रिकेट मधला. क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 30 धावा. 2 षटकामध्ये 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. चांगली फलंदाजी आज मुकेश आणि चांगली गोलंदाजी केलेली असेल. आणखीन अपेक्षा कुठल्या खेळाडूकडून असेल? कारण वन साइड मुकेश 3 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. तसं आमचा धडेडचा फलंदाज हरेश पाटील, बच्चू, मी स्वतः
पण आज आमचा अष्टपैलू खेळाडू आज इकडे मॅच गाजवतोय, खूप बरं वाटते. आणि मला माहीत आहे आता मुकेश पाटील यांच्या व्यतिरिक्त ह्या 3 बॅट्समनपैकी कुठलाही एक बॅट्समन स्फोटक फलंदाजी करेल. आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेले कसं वाटलेलं आहे? फायनलचा सामना आहे, काय तुमचा निर्धार असेल या फायनलच्या सामन्यामध्ये? फायनल जिंकायचे, बस हाच निर्धार. पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न विचारतोय, कसं वाटलं आयोजन, कशी वाटली कॉमेंट्री, कसं वाटलं अंपायरिंग? खूप सुंदर, खूप सुंदर, खूप आवडलं. पाटा विकेट जास्त करून आपल्याला खेळायला मिळत नाही एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये, पण आज तुम्ही पाटा विकेट उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप सुंदर आयोजन, भगवामय वातावरण, खूप सुंदर, आवडलं, खूप सुंदर. धन्यवाद अण्णा, बेस्ट ऑफ लक. प्रतीक मात्रे, तुम्ही नाणेफेक हारलेली आहे. नाणेफेक जर जिंकली असती या कुपन मेगा क्रमांक फायनलच्या सामन्यामध्ये तर काय 145. स्वीकारलं असतं? बॅटिंग बॅटिंग स्वीकारली असती. म्हणजे 1, तुमच्या मनाप्रमाणे 4, 5. झालेलं आहे. फायनल मॅचच्या सामन्यामध्ये जे मनामध्ये तुमचं होतं, नाणेफेक हारल्यानंतर बॅटिंग भेटलेली आहे. 2 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30 ते 35 जाण्यासाठी कुठल्या फलंदाज आहेत जे पहिल्या दिवसामध्ये खेळले होते तेच फलंदाज असतील की त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल? नाही, तेच फलंदाज खेळतील सर्व. काल बघितलं आपण, नितीन हा अतिशय फॉर्म मध्ये आलेला फलंदाज. तुमच्या संघासाठी एक चांगली बाब आहे की त्यांनी फॉर्म मध्ये आलेला आहे. काल अतिशय चांगली फलंदाजी Lucky केली. number आहे नितीन सोडल्यानंतर 145. आणखी कुठला फलंदाज असेल तो चांगली फलंदाजी करण्याची तुमची अपेक्षा आहे त्याच्याकडून? हिरेन म्हात्रे, पंकज पाटील आणि अक्षय. आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले. या सामना फायनलचा सामना कुठल्या दृष्टिकोनातून या फायनलच्या सामन्याकडे तुम्ही बघता? म्हणजे आम्ही फक्त खेळायसाठी जिंकायसाठी खेळतो. आतापर्यंत जसं जे परफॉर्मन्स आमचा चांगला झालाय तोच आम्ही नक्की कंटिन्यू करू. कसं वाटतं तुम्हाला आतापर्यंत? हे कॉमेंट्री कशी वाटली, अंपायरिंग आणि हे आयोजन कसं वाटलं? एकच सांगतो, बेस्ट. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट इज द ग्राउंड. नाणेफेक जिंकलेली ती उमेलमान संघाने प्रथम त्याने शतरक्षण स्वीकारलेले. फलंदाजी असेल ती ओममध्ये गोडदेव संघाची. जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आमचे 2 जबरदस्त समालोचक तयार आहेत, प्रशांत आदावडे आणि संदीप गावड. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत. नुकताच कुपन क्रमांक आमच्या हातामध्ये जे कुपन आलंय त्याचा क्रमांक आहे 145 145 आणि त्यासाठी आहे टिफिन बॉक्स ज्यांनी कमावलाय. ज्या कोणाचा असेल त्यांनी लवकरात लवकर या. उमेलमान संघाचे अतिरिक्त खेळाडू सुद्धा आलेत. फायनलची लढत आपण बघतायत. पद्मावती प्रसन्न उमेलमान विरुद्ध ओम ब्रह्मदेव व गोडदेव या दोघांमध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पद्मावती प्रसन्न उमेलमान या संघाने घेतलाय. पहिले षटकात आणण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालंय. मुहूर्त विकेटचा मारा. गोलंदाज मुकेश याच्याद्वारे पहिला चेंडू अप्रतिम टाकला जातोय. हिरेन स्ट्राईक इनकडे आहे आणि नॉन स्ट्राईक इनकडे आपण बघतोय नितीन वारे. दोन्ही चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्षात घ्या 198 देशामध्ये ही लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते युट्यूबद्वारे. आणि प्लीज सहकार्य तुमचं करा. फायनलचा सामना आपण बघताय युवा सेना चषक 2017 मधील पंचांद्वारे वाईटचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त धावेनिशी खातं खोललं जात आहे. धावसंख्या धावपळीवर आहे ती 1. जे प्रेक्षक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आहेत त्यांना विनंती करतोय आपण थोडीशी शांत राहा. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा लकी क्रमांक आहे 5353 53. ज्याच्याकडे हे कुपन असेल त्यांनी लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. चेंडूला खेळून काढल्या ऑन साईडला. चेंडू जातोय वाईडिश मिडॉन मध्ये. 1 धाव मिळाली. फेकी व्यवस्थित झाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्यात. धावफलकावर 2. फायनलचा सामना आपण बघतायत. प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल झालेत आणि युवा सेना चषक 2017 हा क्रिकेटचा महासंग्राम अंतिम टप्प्यापर्यंत आपण पोहोचलोय. एका बाजूला ठाणे परिसरातील हा संघ म्हणजेच मुंबई परिसरातील हा संघ बघतोय आपण. ओम ब्रह्मदेव गोडदेव. ओ सुंदर डोलावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. बॅकलिपच्या सहाय्याने चेंडूला लॉंग ऑफ फट्याच्या दिशेने डोलावला होता. शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. 1 बाद. धावपळीवर आहेत त्या 2. आपण या ठिकाणी लकी नंबर ऑलरेडी एक नंबर सांगितला. यानंतर आता पुढची जी पारितोषिक आहे ती शेवटच्या सत्रात मिळतील.
लकी नंबर आहे 5353. लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. धन्यवाद प्रशांतजी. चालू असलेल्या सामन्यामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालंय ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचं. 1 बाद धावा धावपळीवर 2 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकात 3 आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. आता डावऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला बघायला मिळते अक्षय आणि हिरेन हे 2 फलंदाज आपल्याला क्रीजवर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा सामना असताना लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉर्ट कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण लावलं जातंय. मुकेश तयार राईट आर्म विकेटचा मारा खोलवर टपाचा चेंडूला खेळून काढलाय. मिड ऑफ मध्ये 1 धाव मिळाली. दुसरी धावेसाठी फलंदाज वेगाने धावतायत. ही धाव घातक ठरली असती कदाचित, मात्र सुदैवाने दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप पोहोचतायत. 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाले धाव फलकावर 1 बाद 4. अत्यंत सुंदर असा खेळ आहे. 4 धाबा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळते. मुकेशचं कौतुक करावं लागेल. संदीप बॅटिंग बॉलिंग कन्सिस्टन्सी आहे. विराट कोहलीकडनं उधार घेतली असं मला वाटतं आज. नो डाऊट एक अप्रतिम खेळाडू आहे. टेनिस विश्वामध्ये ज्यांनी आपलं नाव गाजवलंय. मुंबई पट्ट्याबाहेर सुद्धा तो क्रिकेट खेळलाय. मुकेश असा हा चेंडू चांगले स्विंग करतोय. चेंडूला वळवण्याची कला बघायला मिळाली मुकेश याची. आपल्या फॉल थ्रू मध्ये चेंडू अडवण्यामध्ये तो सफल ठरला नाही आणि हे कारण होतं 2 धाव मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावण्याची धावसंख्येत बदल झालाय. धावा धाव फलकावर झाले ते 6. क्लॅप्स वाजवले जात आहेत. टाळ्या वाजवल्या जात आहेत. जे समर्थक आहेत भाईंदर संघाचे आणि या भाईंदर संघासाठी निश्चित टाळ्यांचा गजर येतो. याचा अर्थ धावसंख्या बढ़ते. धावसंख्या आकार घेते. धावसंख्या होते ती 6. आणि सुंदर गोलंदाजी अजूनही अचूक टप्प्यावरतीच गोलंदाजी. बॉलर्स बॅकड्राव केला होता. जर खराब क्षेत्ररक्षण झाला नसतं तर डॉट चेंडू गेला असता. मात्र आता खूप सुंदर पद्धतीनं पुन्हा एकदा लाईन लिलवरती निर्भर असलेला गोलंदाज बघतोय आणि कन्सिस्टंट 3 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. 4थ्या मॅन ऑफ द मॅचची तयारी झालेली आहे. बघूया नेमकं काय नंतर होईल, कारण आयोजकांनी 4थ्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्यापर्यंत असाच ठेवलाय. आता सध्या तरी लॉंग ऑन पट्ट्यामध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची धावसंख्या 2 बाद फक्त आणि फक्त 6. निलेश पारदी हॉट बॉटचा मानकरी ठरतोय. 5-3 नंबर आहे. चला मधुर संगीत येऊया. त्याचबरोबर दिघे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. तडीचे जय जय महाराष्ट्र माझं गीत ऐकल्यानंतर आठवण झाली ते म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची 30 एप्रिल 1960 साली महाराष्ट्रामध्ये 2 सभा झाल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं त्या 2 सभा आटपल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र हा भारतापेक्षा काही वेगळा नाही. तदनंतर रात्री 10 वाजता चौपाटी ते हुतात्मा चौक या दरम्यान मशाल पेटून या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आल्या होत्या आणि तदनंतर रात्री 12 वाजता काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, हरिभाऊ पाटसकर, कृष्ण मेनन यांच्या उपस्थितीमध्ये सभागृहातील एक बटन दाबून महाराष्ट्राचा नकाशा प्रकाशमय करण्यात आला आणि तदनंतर आपण बघतोय 1 मे 1960 या रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. निश्चित आपण यावरती चर्चा करणार आहोत. आता चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी करतोय जयप्रकाश. पहिल्या षटकात धावा झाल्या आहेत त्या एकूण 6. मुकेश पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत तो 6च्या पुढे जाऊनच देत नाही. 4 मॅच मध्ये आपण बघितलेलं आहे आमचे या ठिकाणी जितू स्कोरिंग करतायत. 4 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. आज कमाल वेळ घालू नका प्लीज. खरोखरच. आणि हा जो खेळाडू होता तो विनर्स मधून खेळायचा, इंडियन स्पोर्ट्स कडून सुद्धा खेळायचा. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जातोय मिडॉन मध्ये. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जाईल काय, त्याचं उत्तर क्षेत्ररक्षकाने दिलंय. संरक्षण भिंत मजबूत बांधली जाते आणि परिणाम फक्त एकच धाव दिली जाते. निश्चित पुढचा लकी क्रमांक आहे 60 आणि आपल्याला मिळणार आहे एक जबरदस्त अशा प्रकारचा फ्राय पॅन. पुढचा चेंडू फुल केलाय. चेंडूला ऑन साईडला. नो चान्स फॉर द बिल्डर. इन टू द गॅप. 4 रन्स. कम ऑन डीजे. थँक्यू. महाराष्ट्रातला एक हिरा आता व्यासपीठावरती येतोय. हिराजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम. शाखा प्रमुख आहेत पोमणचे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटकडे. चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्या धावपळीवर 11. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची. आता खेळाचा ऑन साईडला चेंडू गेला. ऑफ साईडला यष्टीरक्षक उमेश शॉर्ट गलीमध्ये जातोय. चेंडूला उचलतोय आणि गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचवतोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. एका धावेची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्या धावपळकावर 2 गडी बाद 12.
पहिला डाव फलंदाजीचा आपण बघतोय आणि सरासरी खूपच कमी येताना दिसते आपल्याला या इनिंग मध्ये. आणि त्याचं कारण आहे मुकेश, आता मात्र प्रेशर रिलीज होते चौकारानंतर 2 चेंडूत 5 धाबा येतात, मोमेंटम आहे, याचा फायदा मिळवणं आणि फार गरजेचं. जयप्रकाश सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. ओ हा चेंडू डावेष्टीच्या बाजूला वळत होता. अपील जोरदार केलं होतं. अपील करू शकतायत. लॉ ऑफ क्रिकेटच्या नियम क्रमांक 27 नुसार तुम्हाला अपील करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार या ठिकाणी गोलंदाज घेताना दिसतोय. मात्र चेंडू जर बघितला आपण तर डावी यष्टी सोडून जाणार होता आणि म्हणूनच लेग बाईचा इशारा पंचांद्वारे आलाय. धावसंख्येत बदल, धावा झाले धावफळकावर 13. पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेटचा मारा. समोर फलंदाज हिरेन आहे. पंचांद्वारे आता वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल झाले, धावा झाले धावफळकावर 14. हिरेन आणि निलेश हे 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. निलेश पाटील नॉन स्ट्राईक इन कडे आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा चेंडू डावेष्टीच्या बाजूला वळतोय. वाईडचा इशारा पंचांद्वारे आलाय. यानंतर लकी नंबर आहे 6060. लकी नंबर भाग्यवान विजेता, ज्याच्याकडे कुपन असेल त्यांनी लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. खरोखरच चांगलं वातावरण आणि आयोजन आपल्याला नीटकं साफसुथरं बघायला मिळतं युवा सेनेमध्ये. सर्व जे मानावे लागेल या सर्व या जे युवा कार्यकर्ते आहेत युवा सेनेचे, या सर्वांना हा फुलटॉस करून फलंदाजाने बॅटवर चेंडूला घेतलंय. चेंडू वाईडच लॉंग ऑन मध्ये गेलाय. एक धाव मिळाल्यानंतर दुसरी धावेची घाई करतायत. दुसरी धाव घेता घेता फलंदाज धावा झालाय. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. 3 बाद, धावा धावफळकावर झालेत 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आपण खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी बघतोय. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यामध्ये जर बघितलं तर आपल्या सर्वांची दिल की धडकन शशिकांत दादा पाटील, त्याचबरोबर भरत उर्फ भट्टा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली दर्जेदार स्पर्धा आहे. त्याचबरोबर आपण बघतोय अर्थात बॉलर्स तयार आहे. संयोजन समितीची नावं तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात घेऊन येतोय. आता मात्र या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफळकावर झाली ती 16. पुढचा चेंडू लो फुलटॉस करून घेतलाय. चेंडूला ऑन साईडला, चेंडू जाते काऊ कॉर्नर क्षेत्रात. 1 धाव मिळाली. दुसरी धावेसाठी फलंदाज वेगाने धावतायत. फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण होतील काय हा प्रश्न होता आणि सहजगत्या 2 धाव पूर्ण केले जात आहेत. याचाच अर्थ 9च्या सरासरीने 18 धावा धावफळकावर जमा झाल्यात. 19 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. हे लक्ष पूर्ण करण्याआधी आम्ही जातोय अतिथी कक्षाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी उपस्थित झालेत. निश्चितच आपण संदीप बघतोय व्यासपीठावर या ठिकाणी मान्यवरांनी भरलेलं आहे. मी राजूजी बनसोडे यांना विनंती करतोय, सर आपण व्यासपीठावरती या. राजूजी बनसोडे. पुढचा लकी नंबर आहे युवा सेना चषक 2017 मध्ये लकी ड्रॉ आणि भाग्यवान विजेता लकी नंबर 198198. 198 नंबर आहे. ज्याच्याकडे कुपन असेल त्यांनी लगेचच यायचं आहे. खूप दमदार सामना होतो का ते बघूया. 18 धावांची आवश्यकता आहे आणि 19 धावांची आवश्यकता. खूप महत्वाचा मॅच, फायनलचा मॅच. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तपस्मरणाने उजळलेलं पाट पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट. आपण एक मधुर गाणं घेऊया. चर्चा करण्याकरता हेमंत आहेत, संदीप आहेत, त्याच्यावर चर्चा होणार आहे. लकी नंबर 198 या ठिकाणी वाट बघताय. चला ऐकूया एक मधुर गाणं. तरी जे खरोखरच जे शिवसैनिक आपण बघतोय जीवाचं रानच करताना दिसत आहेत. म्हणूनच मी उल्लेख केला की ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांपेक्षा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जास्तीत जास्त स्पर्धा शिवसेनेमार्फतच होत आहेत आणि एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या बरेचसे क्रिकेटप्रेमी या टुर्नामेंटचा आनंद लुटण्यासाठी आलेत. चिंचोडी कोली विभागामधून सुद्धा बरेचसे चांगले क्रिकेटपटू आपल्याला येताना दिसत आहेत. विजय भगली हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय हिराजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय, जे शाखा प्रमुख आहेत आणि सन्मान करण्याकरता विनंती करतोय. आदरणीय वैभव म्हात्रे शाखा अधिकारी पोमण यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. डीजे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये रंग भरण्याचं काम करतायत. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अतिथी देव भव आपण या ठिकाणी बघतोय. 19 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये बघितलं तर संध्याकाळचं सत्र आहे आणि 2 या ठिकाणी षटक, 12 चेंडूंचा खेळ, 19 धावा. रंगतदार मॅच होईल असं वाटतं. हेमंत आपल्या बरोबर आहे, संदीप गावडे, 2 दिग्गज या ठिकाणी कलाकार या क्रिकेटमधले आपल्या बरोबर आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये गेलेली आहे. युवा सेना चषक 198 देशामध्ये हेमंत गेलेला आहे. खरोखरच अतिशय जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन युवा सेना चषक 2017
17चे आयोजन मेगा फायनल सामना आणि मेगा फायनल जिंकण्यासाठी उमेलमान संघाला 19 धावांची आवश्यकता असेल. बघूया 19 धावा पूर्ण करतात की नाही. ओम ब्रह्मदेव संघामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी लाईन आहे. निश्चित आपण पुढचा लकी नंबर बघतोय 1 3 5 1 3 5 1 3 5 लकी नंबर भाग्यवान विजेता आहे. आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं 135 लकी नंबर आणि आपल्याला पारितोषिक मिळू शकतं या ठिकाणी. गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवर जो काल चांगली गोलंदाजी साहिल याने केली होती. स्ट्राईकला फलंदाज जयेंद्र, नॉन स्ट्राईकला फलंदाज मुकेश. पहिला चेंडू साहिलचा यावेळेस ऑफ वॉलीला घेऊन लॉकटेड ड्राईव्ह लॉंगच्या दिशेने शत्रशत त्या ठिकाणी नितीन होता सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज साहिल. निश्चित आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आज पोमणमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचीच हवा आपण बघतोय. व्यासपीठ या ठिकाणी भरलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर अशा प्रकारे झेल टिपलेला आहे. सेलिब्रेशन झालेले आहे हेमंत, पण परंतु जोपर्यंत मुकेश आहे तोपर्यंत सामन्यामध्ये रंगत असणार आहे. निश्चितच दुपारी म्हटलं होतं संदीप गावड आपले कॉमेंटेटर यांनी की शिवसेनेच्या जास्त स्पर्धा होतात. मी म्हणेन की ही शिवसेनेची स्पर्धा याच्यानंतर आदित्य ठाकरेचा आज अंतिम दिवस आहे आणि सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचा स्पर्धेला आजच्या दिवसामधून सुरुवात झालेली आहे. निश्चित स्पर्धा थांबणार नाहीये, अर्थात शिवसेना कुठेच थांबणार नाहीये ते आपल्याला बघायला मिळतंय. पुढचा लकी नंबर आहे 5 4 5 4 54 नंबर आहे लकी नंबर. भाग्यवान विजेता जर असेल तर लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. साहिल पुन्हा गोलंदाजी मार्कवर समोरच्या एंडकडून यावेळेस मुकेशसाठी राईट आर्म ओ द विकेटने यावेळेस क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन गडी बाद करतोय गोलंदाज साहिल. व्हॉट अ गोलंदाजी. ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. थँक्यू डीजे. साहिलने जर हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. महेंद्र पाटील शाखा प्रमुख घोडदेव इथं शिवसैनिक आपण बघतोय. मी त्यांना विनंती करतोय सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. निश्चितच शाखा प्रमुखांना विनंती आहे प्लीज आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान आहे कारण इथं आपण बघतोय तमाम पदाधिकारी बसलेले आहेत. आपला तो मान आहे प्लीज आपण व्यासपीठावरती या. निश्चितच याच्यानंतर अतिशय जबरदस्त मोठी स्पर्धा कोल्ली चषकचं आयोजन बुधवार पासून चालू होण्यास कोल्ली चषक जय बजरंग पालनापाड्याच्या मैदानामध्ये 5 दिवस लागोपाठ चालणारी स्पर्धा असेल. त्याच्यानंतर शिलोत्तर परिसरामध्ये डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन असणार आहे आणि त्याच्यानंतर 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत टिवरी या ठिकाणी सुद्धा एक जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं जाणार आहे भूपेश भोईर अँड कंपनी यांच्या मार्फत. त्याचबरोबर महेंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते व्यासपीठावरती. शाखा प्रमुख घोडदेव. मॅच खूप चांगला होईल. आत्ताच मॅच ओपन झालाय असं मी म्हणेन हेमंत. 0 धावसंख्येवर 2 गडी बाद केलेले गोलंदाज साहिल याने पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर हॅट्रिकला संधी. हॅट्रिक झाली तर तिसरा गोलंदाज ठरेल. यावेळेस बघला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या साहाय्यानं खातं खोललं जातोय उमेलमान या संघाचं. निश्चित मिस्टर एस्ट्रानं या ठिकाणी स्टार्ट झालेला उजव्या इष्टीच्या खूप बाहेर असणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा हॅट्रिक वरती येतोय. कमाल होते का ते बघूया. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलेला चेंडू तर मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी त्यांना चांगलं शतरक्षण एकच धाव मिळते आणि या एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते 3 या धावसंख्येवर 19 धावांचं टार्गेट असताना काय गोलंदाजीची जबरदस्त स्टार्ट केलेली आहे साहिल याने. जबरदस्त साहिलला सुंदर अप्रतिम टिचून घातक गोलंदाजी केले आणि तिखट गोलंदाजी केले. एक मोठा फटका या सामन्याचा संपूर्ण निकाल बदलू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे. यावेळेस ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक ताईंना डीप मध्ये दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र नाही रोखलं जाते. यावेळेस चांगलं शतरक्षण तेवढंच चांगली फेकी केली जाते. टाळ्या वाजून सुद्धा स्वागत केले जाते त्यांच्या सहकार्यामार्फत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद उमेलमान संघाची धावसंख्या. निश्चित आपण मॅच कडे देखील जाणार आहोत. या ठिकाणी व्यासपीठावरती महेंद्रदादा पाटील आहेत शाखा प्रमुख आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. मी वैभवजींना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. अतिथी देव बब. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल आपला 5वा चेंडू राईट आर्म ओ द विकेटने यावेळेस बॅकफुटला गेला. चेंडूला फक्त स्टेअर केला जातोय. चेंडू केला जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये होता. चेंडू उचलून फेकी करतो स्ट्राईक एंडला आणि हा फलंदाज बाद. हरेश शाह फलंदाज बाद होतो धावची चिरमेने. तिसरा मोहरा बाद होते उमेलमान संघाचा. धन्यवाद डीजे.
निश्चित एकदाच घुसणार आणि भगवाच दिसणार. आपण सुंदर अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी बघतोय. पुढचा लकी क्रमांक लक्षात घ्या. युवा सेना चषक 2017 लकी ड्रॉ. लकी नंबर आहे 42 4242 42 हा आकडा आहे. ज्याच्याकडे कुपन्स असेल त्यांनी लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. खूप दमदार मॅच आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या बघितलं तर एकूण होते आता 5. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र तिखट गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी साहिल याच्या मार्फत समोरच्याकडून वेळेबद्दल सहकार्य करा फलंदाज. तुम्हाला सुद्धा सूचना असेल. 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. भरपूर प्रेक्षक आपण बघतोय या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व प्रेक्षकांच्या सर्व शेवटच्या क्षणामध्ये हार्दिक पुन्हा एकदा स्वागत आपण करूया. एक चेंडू आहे आणि एका चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या सामन्यातली रंगत वाढेल असं मला वाटतंय. आणि एक मोठा फटका फार निर्णायक ठरू शकतो या सामन्यामध्ये. साहिल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय. यावेळेस बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. चेंडूला पॉइंटच्या दिशेने शतशः डीपला येतोय. चेंडू उचलून फेकी करेल त्याच्या अगोदर एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6. या धावसंख्येवर 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. काय म्हणशील प्रशांत? निश्चित सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. मात्र पुन्हा एकदा आपण जाऊया लकी ड्रॉ कडे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. रणसंग्राम आपण बघतोय. युवा सेना चषक 2017 मध्ये व्यासपीठावरती मान्यवर आहेत. प्रेक्षक आपण बघतोय पॅक्टन जाम आहेत आणि पुढचा लकी नंबर येतोय 217 217 217 नंबर येतोय. भाग्यवान विजेता असेल तर लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. कारण आपण पुन्हा एकदा जाऊया बॅक टू क्रिकेट. क्रिकेट महत्वाचा विषय आहे. अजून 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. निश्चितच या ठिकाणी आमचे स्कोरर जितू भोईर मला माहिती पुरवतात की ज्यावेळेस फलंदाजी करत होता ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. 2 गडी बाद झाले होते. या ठिकाणी सुद्धा बघतो त्याच प्रकारचं विवरण आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद झाले आणि 6 धावा धावपलकर आले. उर्वरित एक षटक शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता असेल उमेदमान संघाला या युवा सेना चषक 2017 वर नाव कोरण्यासाठी. आणि हेमंत पहिल्या इनिंग मध्ये एकच चौकार आलेला आहे. मोठा फटका एकच आहे. मी त्याच गोष्टीची चर्चा करतोय. अत्यंत महत्वाचा खेळ आहे आणि पुढचा जो या ठिकाणी लकी ड्रॉचा नंबर मी जाहीर केलेला आहे. ज्याच्याकडे असेल त्यांनी लगेच यायचं आहे. एक चौकार एक मोठा फटका सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकतोय. एक विकेट पुन्हा एकदा पारडं जड क्षेत्ररक्षण करणार आहे संघाचं. जयप्रकाश विनोद येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरा गोलंदाज बघूया विनोद कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये विनोद त्यांनी अप्रतिम मारा केला होता याच खेळपट्टीवर. स्ट्राईकला फलंदाज योगेश. पहिला चेंडू विनोद याचा. यावेळेस त्रिफलाची चिरपेटा फलंदाज बट वन डिलिव्हरी. खालीच राहणारा चेंडू चुकतोय फलंदाज आणि मधली एसटी उडून जातोय. आणखीन एक फलंदाज बाद उमेदवार संघाचा. अत्यंत सुंदर या ठिकाणी घातक गोलंदाजी क्लीन बॉल केले. मधुर संगीतानंतर परत घेऊया. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू इट इज अ सेलिब्रेशन मोमेंट आपण बघतोय. 217 नंबर आहे. ज्याच्याकडे कुपन आहे त्यांनी लगेचच या ठिकाणी यायचं आहे. युवा सेना चषक 2017 मध्ये लकी नंबर आहे 217 217. कुणाकडे असेल तर लगेच या. आपण या ठिकाणी शानदार असं वातावरण बघतोय. चेंडू शिल्लक आहेत एकूण 5 आणि 5 चेंडू मध्ये आता 13 धावांची आवश्यकता. निश्चितच सामना संपल्याशिवाय कुठल्याही खेळाडूंनी किंवा सपोर्टर्सने आतमध्ये जायचं नाही हे लक्षात घ्यायचं आहे. सामना संपल्यानंतर पूर्ण संपल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये आतमध्ये जायचं आहे. 6 धावा 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. निश्चित संकट निर्माण होतात. संकटावरती असं तुटून पडा. जिंकलं तरी इतिहास, हारलं तरी इतिहासच झाला पाहिजे. हा महत्वाचा खेळ आहे. क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. त्याकरता इथे प्रेक्षकांनी खेळाडू आलेले आहेत. निश्चितच काल टॉप फाईट मॅच मध्ये वडवली संघाला पराजित करत ओम ब्रह्मदेव गोरदेव हा संघ या फायनल पर्यंत मजल मारलेले आणि फायनल मध्ये उमेदवार संघाच्या जोडीला धडक देताना 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. विनोद पुन्हा एकदा ऑन साठी दिशेला वन स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. या मध्ये दुसऱ्या मध्ये सुरेख झेल टिपला जातोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतोय गोलंदाज विनोद. What a match! What a bowling! जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि हॅट्रिकला संधी आलेली आहे गोलंदाज विनोद याला. काय म्हणशील या गोलंदाजी आणि या क्षेत्ररक्षणाबद्दल प्रशांत? 2 दिवसाचा खेळ आपण बघितलेला आहे आणि गोलंदाजच दादा झालेले आहेत. आता तेच आपल्याला बघायला मिळतंय. मात्र फलंदाज ही जी गोष्ट आहे हे वास्तव
खोटं ठरवतात का ते पाहूया. आता चेंडू शिल्लक आहे 4, जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्यामध्ये परत येऊ शकतात आणि हॅट्रिकची संधी आहे, सोनं करण्याची संधी आहे. निश्चित गोलंदाज ती संधी सोडणार नाही असं मला वाटतंय. निश्चितच सेलिब्रेशन करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे सपोर्टर्स मात्र सामना अद्यापही बॅलन्सिंग आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला नवीन फलंदाज जातोय अनिकेत. गोलंदाज विनोद इज ऑन हॅट्रिक, राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकला जातोय. वाईटचा इशारा होतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. हॅट्रिकची संधी चुकलेली आहे कारण वाईट चेंडू टाकलेले म्हणून हा चेंडू गोलंदाजाच्या नावावर चिजत असेल. निश्चितच आपण बघतो इतिहास घडवण्याची संधी. या षटकात पडतो चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंताच्या डाव्या हाताकडनं ऑन साइडला खेळला, हवेत खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार अत्यंत जबरदस्त उत्तुंग षटकार. सामना समाप्त झालेला नाहीये. मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन ठेवा कारण आपण युट्यूब वरती देखील मॅच बघतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद. जबरदस्त सामना. धन्यवाद टीजे. वॉट मॅच. याला म्हणतात फायनल मॅच. तीन चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. निर्णायक झाली तर निश्चितच आता मात्र या ठिकाणी सुपर ओव्हर आपण ठेवला होता. मात्र आता आयोजक विचार करतील याच्यावर. निश्चितच अगोदरच विचार करायचा आहे. आत्ताच आम्हाला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. निश्चितच कारण वेळ नाहीये त्यामुळे बरोबर आहे हेमंत. या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेलं आहे नवीन टॉस होईल जर मॅच टाय झाली तर. कारण प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्णायक आहे. विनोद. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर लॉग ऑफ राईट आर्म ओव्हर द विकेट. या बैला सुंदर चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू बॅट मध्ये येत नाही, फाईन लेग पट्ट्यात जातोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेकरता मात्र इथे अडचण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत की नाही बघूया. इथं मात्र निश्चित फलंदाज बाद होतोय. भरपूर काय घडतंय. कभी खुशी कभी गम वाला मॅच आहे. 2 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची आवश्यकता. डीजे वाजू नका कारण आता इथे फार मोठं घमासान होतं. थँक्यू व्हेरी मच. निश्चितच क्रुशियल मॅच चालू आहे. डीजे यांना विनंती असेल थोडं वेळ आपण थांबायचं आहे कारण आता फक्त आणि फक्त आपण बघतोय 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. या ठिकाणी जर बरोबरी झाली तर नवीन टॉस केला जाईल. सुपर ओव्हर होता मात्र आता आपल्याकडे टाइम शिल्लक नाही म्हणून नवीन टॉस केला जाईल. जर बरोबरी झाली तर जबरदस्त सामना, क्रुशियल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. बाळासाहेब ठाकरे यांनी जाता जाता सांगितलं आता रडायचं नाही, आता लढायचं आहे. लढण्याची आवश्यकता इथं आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. जो लढेल तो जिंकेल. निर्णायक क्षण आहे. 2 चेंडू मध्ये 5. क्रिकेटचा सी सुद्धा महत्वाचा आहे. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता फार महत्वाची आहे. चला मॅच मध्ये वेळ घालू नका. थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर लॉग ऑफ लॉग ऑन. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज कर्णधार प्रसाद. पुढील चेंडू यावेळेस पायावर टाकला, बॅक क्लिपला खाली घेऊन खेळला जातो. चेंडूला फ्लिक केला होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडीशी मिसफिल्डिंग, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होतोय. स्ट्राईक एंडला थ्रो मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अंतिम चेंडू शिल्लक आणि अंतिम चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. 2 आल्या तर नवीन टॉस केला जाईल. निश्चित लाईट्स ऑन झालेला आहे. प्रकाश आणि अंधाराची ही लढाई आहे. कोण अंधारातून प्रकाशाकडे जाणार आहे. संकट निर्माण झालेले आहेत. संकटावरती असा तुटून पडा. जर जिंकलं तरी इतिहास, हारलं तरी इतिहासच व्हायला पाहिजे. कारण जाता जाता विचार करायला प्रत्येकाला तुम्ही भाग पडलेला आहे. एक चेंडू आता या ठिकाणी विचार करू नका प्लीज. चला आपल्या जागेवरती जायचंय. वेळ घालवायचा नाही. लक्षात घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडू मध्ये क्लिअर विक्ट्रीसाठी 3 धावांची आवश्यकता आणि 2 धावा जर आल्या तर निश्चितच सामना टाय होईल आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कुठला संघ जिंकेल हा टॉस वर करण्यात येईल. असं कॉमन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळेल. असं निश्चित मी प्रेक्षकांना विनंती करतोय दोन्ही संघ खूप चांगलं काम करतायत. अत्यंत चांगलं प्रदर्शन होतंय. टाळ्या वाजवण्याकरता कंजूसपणा करू नका. दोन्ही संघांसाठी जबरदस्त वातावरण आहे, रोमांच आहे. आणखीन एक म्हणेन की सामना कुठल्याही संघाने जिंको मात्र प्रेक्षकांची आणि व्हीआयपी जे बसले त्यांची मनं मात्र दोन्ही संघांनी जिंकलेली आहे. लास्ट बॉल टू गो. नक्की क्रिकेटची जीत आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त. खाने के लिए थाली चाहिए, प्यार करने के लिए सारी चाहिए. इस टूर्नामेंट को सक्सेस पाने के लिए आप लोगों की ताली चाहिए. अत्यंत जबरदस्त वातावरण आपल्याला बघायला मिळतंय.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शतरक्षामध्ये थोडासा बदलला, वेळेबद्दल सहकार्य करायचा विनोद. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. अंतिम चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज प्रसाद. शेवटचा चेंडू घेऊन जातोय विनोद प्रसाद साडे. यावेळेस बघतो आपण, पाहूया काय झालेलं आहे. वाईटचा इशारा पंचांचा. 1 धावेसाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि हा 1 धाव पूर्ण. बघूया आणखीन काय झालेलं आहे. आणखीन धाव करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज धाव चिचुरमेने बाद होते की 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे. तो म्हणजे उमेदवार संघ इज द चॅम्पियन. एक वाईट आणि 2 बाईच्या धावा येऊन उमेदवार संघ या युवा सेना ट्रॉफी 2017चा चॅम्पियन ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. ओम ब्रह्मदेव गोरदेव तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. मात्र 11